श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 11 श्रीपाद वल्लभांचा जन्म। एके दिवशी श्रीपाद वल्लभांनी अंबिका नावाच्या स्त्रीला शनिप्रदोषाचे व्रत करण्यास सांगितले होते। तिच्या मनात आपल्यास पुढील जन्मी अध्यात्मक्षेत्रात प्रगती करणारा मुलगा व्हावा अशी इच्छा होती। स्वामींनी ती इच्छा जाणली। त्यावेळी स्वामींनी अंबिकेच्या मतिमंद मुलाला आशीर्वाद देऊन त्याला ज्ञानी बनविले। त्यामुळे त्याची कीर्ती सर्वत्र पसरली। अंबिकेच्या मनातील मुलाची चिंता नाहीशी झाली। आपला ज्ञानी मुलगा पाहून तिला खूप आनंद झाला। अंबिकेचे आयुष्य आता सुखी समाधानाने होत ती आता वृद्ध झाली होती। काही दिवसांनी तिने देह ठेवला। पुढे तिला दुसरा जन्म वऱ्हाडात प्रांतातील करंजेनगरी या नावाच्या गावात झाला। कुळात ती जन्माला आली होती। लहानपणापासून सुसंस्कार लाभलेले होते। घरातील लोकांनी या मुलीचे नाव अंबा असे ठेवले। तिच्या बालीला पाहून घरातील सर्वजण सुखवत होते। ती दिवसांदिवस सुंदर होती व सदैव चेहऱ्यावर स्मित हास्य होते। अंबिका हळूहळू मोठी झाली। मुलगी हे परक्याचे धन होय। तिच्याच गावातील माधव नावाच्या मुलाशी तिचे लग्न झाले। हा माधव शिवभक्त होता। लग्न समारंभ थाटामाटात संपन्न झाला। अनेक नातेवाईक स्नेही मंडळी लग्न समारंभासाठी एकत्र आली होती। एकमेकांच्या भेटीने सर्वांना आनंद झाला। अंबिका आपल्या नवी घरी आली। संसारी तिचे शनिप्रदोषाचे व्रत सुरू केले। ती मनापासून शंकराची उपासना करीत होती। रोजची आपली कामे करताना तिच्या मनात सदैव शंकराचे स्मरण सुरू होते। त्याच प्रपंच सुखाचा होता। काही संघर्ष नव्हता। आलेल्या तिथीने ती मनापासून स्वागत करीत होती। या दाम्पत्य वेलीवर एक फूल उमगले। मुलगा झाला। पती पत्नीला खूप आनंद झाला। त्यांनी बाळाचे नाव शालिग्राम असे ठेवले। भगवान शंकराच्या कृपेने हा मुलगा झाला होता म्हणून त्याचे नाव शालिग्राम असे ठेवले होते। घरात त्याला नरहरी नावाने हाक मारली जात होती। सर्वांचा तो लाडका बनला होता। वडील एका भविष्यकाराकडे गेले आणि त्यांनी त्याला नरहरीची पत्रिका बनविण्यास सांगितले। भविष्यकारांनी पत्रिका बनवली व त्याला आश्चर्य वाटले। भविष्यकारांनी वडिलांना सांगितले, हा मुलगा ज्ञानसंपन्न होणार आहे, अध्यात्माचे अधिकार ग्राह्य करणार आहे, त्याची कीर्ती सर्वत्र पसरेल, याचा फक्त दर्शनाने अनेकांचे दुःख नाहीसे होतील। हा मुलगा प्रपंच करणार नाही, तरुण वयातच हा संन्यास ग्रहण करेल, याच्या हातून अनेक तीर्थयात्रा होतील व जडजीवांचा तो उद्धार करेल। वडिलांनी हे भविष्य ऐकले व घरी येऊन पत्नीला सांगितले। नरहरी हळूहळू मोठा होऊ लागला। त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज दिसत होते। मुलगा 1.5 वर्षाचा झाला, परंतु काही शब्द बोलत नव्हता। आई वडिलांना त्याचा न बोलण्याचे कारण समजेना। आई वडील दुःखी कष्टी झाले। ते आता मुलासाठी देवाची प्रार्थना करू लागले। मुलगा बोलत नव्हता, परंतु त्याच्या हातून अलौकिक गोष्टी घडून आल्या। ते पाहून आई वडील आश्चर्य वाटू लागले। मुलगा आता मोठा झाला। त्याची मुंज करण्याची सूचना आई वडिलांना दिली। त्यामुळे आई वडिलांनी मुंजीची तयारी केली व मोठ्या थाटामाटाने मुलाची मुंज आयोजित केली। मुंजीला अनेक मंडळी एकत्र आली होती। मुलगा गायत्री मंत्र सांगितला। त्यावेळी न बोलणाऱ्या या मुलाला मुखातून वेदातील तेजस्वी मंत्र प्रगट होऊ लागले। आई वडिलांना, गुरुजींना व जमलेल्या सर्व लोकांना महान आश्चर्य वाटले। मुलगा श्लोक म्हणत होता आणि सर्वजण एकाग्रस्त चित्ताने ऐकत होते। मुंज झाली। सर्वजण आपापल्या घरी गेले। गावात सर्वत्र मुलाची चर्चा होत होती। काही वर्ष मुलगा घरी राहिला। आई वडिलांच्या समोर तीर्थयात्रेची इच्छा प्रगट करू लागला। आई वडिलांनी सांगितले, तू घरात आमचा आधार आहेस, तू आम्हाला सोडून निघून गेला तर आम्ही एकटे जीवन कसे कटणार। नरहरीने आई वडिलांना समजावून सांगितले, आपण काही काळजी करू नका, आपले पोटी आणखी 4 मुले जन्माला येतील, तसेच 3 मुले आपला योग्य प्रकारे सांभाळ करतील, तुम्हाला काळजी करण्याचे काही कारण नाही। नरहरीने आई वडिलांचे दर्शन घेऊन व आशीर्वाद घेऊन आई वडिलांच्या त्यांच्या पाठीवर प्रेमाने हात फिरविला आणि वडिलांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले।
जड अंतकरणाने त्यांनी मुलाला तीर्थयात्रा करण्यास परवानगी दिली. नरहरी म्हणजे श्रीपाद वल्लभ स्वामी आहेत याची खात्री आईला झाली. श्रीपाद वल्लभांनी या घराण्यात जन्म घेतला होता. आता तीर्थयात्रा करण्यासाठी ते घरातून बाहेर पडले. पुढे मुलाने सांगितल्याप्रमाणेच त्यांच्या घराण्यात 4 मुलगे 1 मुलगी जन्माला आली. सर्वांना आनंद झाला. प्रपंच सुखाने संपन्न झाला. बालगोपाल आनंदाने घरात खेळत होते. त्याच्या लीला विलासात आई वडील रममाण झाले होते. गुरुचरित्र कथासार अध्याय 12वा संन्यास दीक्षा. नरहरी मातोश्री पिताश्रीचा निरोप घेऊन घरातून बाहेर पडला. ते फिरत फिरत काशी क्षेत्री येऊन पोचले. काशीला श्री विश्वेश्वराच्या दर्शनासाठी अनेक भाविक येत असतात. त्या सर्वांना भक्तिभाव पाहून नरहरीला समाधान वाटले. नरहरीने गंगा नदीला नमस्कार केला आणि पवित्र जलात मंगलमय स्नान केले. त्यानंतर भक्तिभावाने काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले. एके दिवशी त्याला कृष्ण सरस्वती या थोर विभूतीचे दर्शन झाले. त्याच्या सानिध्यात नरहरी काही दिवस राहिले. नरहरीच्या वेदांचा अभ्यास पाहून कृष्ण सरस्वतींनी त्यांना संन्यास दीक्षा दिली. त्याच्या नरसिंह सरस्वती असे नामकरण केले. हळूहळू नरसिंह सरस्वतीची कीर्ती सर्वत्र पसरू लागली. वेदातील अनेक रहस्य त्यांच्या मुखातून समजेना प्रगट होऊ लागली. मुखातील सहजतेने प्रगट होऊ लागली. अनेक लोक ते ऐकण्यासाठी एकत्र येऊ लागले. या बालयोगास पाहून सर्वांना आश्चर्य वाटू लागले. अनेक राजे लोकही त्यांना दर्शनासाठी येऊ लागले. त्यांच्या शिष्यसमूहात हळूहळू वाढू लागला. काशीमधून विद्वान लोकही आश्चर्यचकित झाली. नरसिंह सरस्वती लोकांना वेदातील सूत्र समजावून सांगत होते. त्यामुळे लोक त्याच्या भोवती गर्दी करीत होते. अत्यंत विनम्र भावाने ते जीवनाचे सत्य लोकांच्या समोर प्रगट करत होते. सर्वांना सर्व भावे कल्याण व्हावे ही त्यांची आंतरिक प्रेरणा होती. अनेक लोक त्यांचे शिष्य बनले आणि त्यांच्याकडून वेदाचे निषुक घेऊ लागले. काही काळ काशीला वास्तव्य करून नरसिंह सरस्वती आपल्या शिष्यांना घेऊन तीर्थयात्रा करण्यास निघाले. काशीपासून जवळच असलेल्या प्रयागाला ते आले. तेथे त्रिवेणी संगमात त्यांनी पवित्र स्नान केले. प्रयागातील अध्यात्माचे ज्ञानदान करून ते गयेला आले. गयेला विष्णूच्या चरणकमळाची पूजा केली. अयोध्याला येऊन प्रभू रामचंद्राच्या मंदिरात येऊन पूजा मथुरेला भगवान श्रीकृष्णाची पूजा केली. उत्तर भारतातील प्रमुख तीर्थयात्रा करून नरसिंह सरस्वती आपल्या शिष्यांना घेऊन दक्षिण भारतात तीर्थयात्रा करण्यास निघाले. दक्षिण भारतातील पवित्र नद्यांचे त्यांनी स्नान केले आहे. देवदेवतेचे दर्शन घेतले. यात्रेमध्ये नित्याने संत संग सुरू होता. तीर्थयात्रेतील लोकांना सुद्धा त्यांचा लाभ होत होता. धर्माचे जागरण करीत तीर्थयात्रा सुरू होती. महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थयात्रा पंढरपूर येथेही नरसिंह सरस्वती आले होते. चंद्रभागा त्यांचे स्नान केले आणि रौडात येऊन प्रसन्न मनाने विठ्ठलाचे दर्शन घेतले. विटेवरी उभा राहिला. ते सुंदर ध्यान पाहून त्यांनी भाव समाधी लागली होती. आळंदीला येऊन त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. पैठणला जाऊन संत एकनाथ महाराजांचे दर्शन घेतले व देहूला जाऊन संत तुकाराम महाराजांचे समाधीचे दर्शन घेतले. तीर्थयात्रा करून नरसिंह सरस्वती आपल्या घरी आले. आई वडिलांना भेटीने त्यांचे परम आनंद प्राप्त झाले. त्यांनी आई वडिलांच्या चरणावर वंदन केले. आई वडिलांनी डोळ्यात आनंद अश्रू उभे राहिले. 4 भावंडांनी भेट झाली. रत्न नावाची बहीण होती, तिचीही भेट झाली. त्यांनी सर्वांना मंगलमय आशीर्वाद दिले. सर्वांच्या प्रेमळ सहवासात काही काळ वास्तव्य केले. सर्वजण सुखाने. गावातील अनेक लोक त्यांच्या दर्शनासाठी आले. जड अंतकरणाने ते सर्वांना निरोप घेऊ लागले. त्यावेळी बहिणीला सांगितले, तुझे लग्न होऊन प्रपंच सुखाने होईल, परंतु वृद्धापकाळी तुझे पती संन्यास ग्रहण करतील. त्यानंतर तुलाही कुष्ठरोग होईल.
काही काळाने तुझी व माझी गंगापुराला भेट होईल. माझ्या भेटीने तुझ्या शरीराचा रोग नाहीसा होऊन तू उरतंत होशील. आईवडिलांना पुनर्वंदन करून ते तेथून निघाले. नरसिंह सरस्वती आता नाशिक तीर्थक्षेत्री आले. प्रभू रामचंद्राने त्यांनी दर्शन घेतले. तेथून ते त्र्यंबकेश्वरला आले. ब्रह्मगिरीने प्रदक्षिणा केली. श्रीशंकराने दर्शन घेतले आणि गोदावरीचे उगम पाहू लागले. गोदावरी नदी ही श्रीशंकराच्या जटेतून निर्माण झाली आणि त्र्यंबकेश्वराला मध्यमावर उगम पावली. गौतम ऋषींनी तपश्चर्या करून गंगेचे अवतरण केले. हीच गोदावरी. या गोदावरीला दक्षिणेची गंगा असेही म्हणतात. गोदावरी त्र्यंबकेश्वरला उगम पावली. तिचे स्वरूप येथे मोठे दिसते, परंतु नाशिकला ती खूप मोठी दिसू येते. लक्षावधी भाविक या नाशिकच्या गोदावरी स्नान करण्यासाठी येतात. नरसिंह सरस्वतींनी गोदावरी नदीच्या जलास्नान केले व पुढील प्रवासासाठी ते निघाले. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 13. विप्राची पोटीदुखी बरी केली. श्री नरसिंह सरस्वती शिष्यासह तीर्थयात्रा करीत होते. आता ते मंजरिका नावाच्या गावात येऊन पोचले. त्या गावात माधवारण्य नावाचे एक महात्म्य राहत होते. ते सदैव ईश्वरभक्ती रममाण होते असत. नरसिंह सरस्वतीचे दर्शन घेतले व त्यांना भक्तिगीते गाऊन दाखविली. ते ऐकून स्वामींनीही आनंद झाला. माधवारण्य यांना आशीर्वाद दिले. त्यामुळे पुढे त्यांचे कार्य वाढत चालले. त्यानंतर स्वामी व शिष्य परिवार ब्रह्मेश्वर या गावी आले. हे गावसुद्धा गोदावरीच्या तीरावर उभारले आहे. स्वामी व शिष्यमंडळी स्नान करण्यासाठी गोदावरी नदीमध्ये उतरले. त्यावेळी काठावर एक गृह गडबडत लोळत असलेल्या स्वामींना दिसले. त्यांनी पोटात खूप दुखत होते म्हणून त्यांना वेदना असह्य झाल्या होत्या. आता गावात पाण्यात देह अर्पण करावा असे त्याला वाटू लागले व त्या इच्छेने तो पाण्यात उतरू लागला. हे दृश्य पाहून स्वामी त्याच्याजवळ गेले आणि त्याची व्यथा समजून घेऊ लागले. त्यावेळी गावातील दुसरे एक गृहस्थ स्नानासाठी नदीवर आले. त्यांनी स्वामींना मनोभावे नमस्कार केला. स्वामींनीही त्यांचे नाव विचारले. त्यांनी आपले नाव सहदेव असे सांगितले. स्वामी म्हणाले, हे ब्राह्मण गृहस्थ नदीत शरीर अर्पण करण्यासाठी पाण्यात उतरणार होते, परंतु मी त्यांना तसे करू दिले नाही. आज मी त्यांना तुमचे घरी भोजनासाठी पाठवित आहे. त्यांना आपण मिष्टान्नाचे पदार्थ भरपूर वाढा. आपल्या घरातील प्रसाद खाल्ला की त्यांना पोटदुखी कायमची संपून जाईल. सदेवांनी स्वामींना नमस्कार केला व स्वामींनी आज्ञा मान्य केली. सदेवांनी स्वामींना प्रार्थना केली, आपणही शिष्यांना घेऊन आमच्या घरी प्रसाद भोजनासाठी यावे. आपल्या सर्वांच्या आगमनाने आम्हाला खूप आनंद होईल. तरी आपण आमच्या आमंत्रणाचा स्वीकार करावा. सदेवाचे आमंत्रण स्वामींनी स्वीकारले. सदेवांची पूर्ण स्वरूप स्वामींना नमस्कार केला, स्नान केले आणि तो घरी आला. त्याने सर्व हकीकत पत्नीला सांगितली. पत्नीने अतिशय आनंद झाला. उत्साहाने व आदराने तिने स्वयंपाक बनविला. 5 पक्वान्न तयार केली आणि दोघे स्वामींची वाट पाहू लागले. ठरलेल्या वेळेप्रमाणे स्वामी आपल्या शिष्यांना घेऊन आले. पोटदुखी असलेल्या ब्राह्मण गृहस्थळी भोजनासाठी आले. स्वयं सहदेवाचे पत्नीने सर्वांना भोजन वाढले. स्वामींनी थोडेसे भस्म पोटशूल असलेल्या ब्राह्मणाच्या ताटात वाढले व त्यांना पोटभर समाधानाने भोजन करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्याने आनंदाने भोजन केले. स्वामींनी सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणाची पोटदुखी खरोखर थांबली. स्वामी म्हणाले, आता आयुष्यात कधीही पोट दुखणार नाही. काही काळजी करण्याची नाही. देवाला नैवेद्य अर्पण करून भोजन करायचे. आता मनातील सर्व प्रकारची भीती सोडून द्यावी. त्यानंतर ब्राह्मण गृहस्थ रोज वेळीवर भोजन करू लागले. त्यांची तब्येत सुधारली. स्वामींची कृपेची पोटदुखी कायमची थांबून गेली. श्री नरसिंह सरस्वती व शिष्यमंडळी भोजन करून सदेवाच्या घरातून निघाले. घरातील सर्वांनी स्वामींचे दर्शन घेऊन स्वामींनी कृपा आशीर्वाद दिले. पोटदुखीमुळे गोदावरीमध्ये शरीर अर्पण करणाऱ्या निघालेल्या ब्राह्मणाचे जीवन सुखी झाले.
स्वामींच्या कृपेने जीवन बदलून गेले.